हाय एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल. कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते सगळे मस्त मजेत आणि आनंदात असणार. तर ॲक्च्युली मी पुन्हा माझा घरी जिथं मी रेंटने राहते तिथं 1 तारखेला रिटर्न आलेली आणि आल्याच मी क्लिनिंगला सुरुवात करून दिली होती. कारण तुम्हाला माहिती आहे की दिवाळीचा जेव्हा मी सासरी जाणार होती तेव्हा आणि त्याआधी देखील मी क्लिनिंग केली नव्हती इथली, आणि तसंही मी नोव्हेंबरमध्येच करते. कारण डिसेंबरमध्ये मी तुम्हाला मागच्या वेळेस पण बोलले की आमच्याकडे यात्रा असते आणि त्यामुळे मी नोव्हेंबरमध्येच क्लिनिंग करायला घेते. मी आल्या किचन हॉल क्लिनिंग जे म्हणजे जे मला हाती लागत होतं ते मी डीपली क्लिनिंग करायला सुरुवात केली होती. आणि आल्याच पायदान वगैरे सगळं घाण झालं होतं. सो ते मी वॉशिंग मशीनमध्ये लावले होते आणि पायदान धुतल्यानंतर मी वॉशिंग मशीन देखील डीपली क्लीन करते. आणि त्यासाठी मी आता इथे पावडरचा यूज केला होता, जे की मी ऑनलाईनच फ्लिपकार्टवरून परचेस केले. मी तुम्हाला मागे देखील बोललेली. तर याला पूर्ण 1 तास लागतो. आणि मग इथं मी ते सेट करत होती. तर त्या दिवशी ज्या दिवशी मी आली त्या दिवशी होती एकादशी, म्हणजे आम्ही आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी होती एकादशी. आणि ते आम्ही तुळशीबाग वगैरे मी सेलिब्रेट केलं होतं. तर इथं बघा उपवासाचं असं बनवलं होतं. आणि घरून येताना बघा माझ्या सासूबाईंनी ऑनलाईन 2 सोप होल्डर मागवले होते, जे की नित्यांसाठी त्यांनी एक दिलेलं. तर ते मी तुमच्यासोबत इथं शेअर करते. तर हे बघा अशा पद्धतीचा डकचा डिझाईनचा सोप होल्डर आहे. सो तुम्हाला जर हवं असेल तर मी कमेंट नाही, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन देईल, तुम्ही परचेस करू शकता. तर मला वाटलं हे असं ओपन होत असेल, पण ते खूप घट्ट आणि पॅक होतं. नवीन वर्क फ्रॉम होम असं तुम्ही शॉर्टकट म्हणू शकता. तर ॲक्च्युली हे जे सोप तुम्हाला दिसत आहेत तर ते माझ्या नणंदबाई घरीच बनवतात, होममेड आहेत. सो तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देईल, तर तुम्ही त्यांना मेसेज करून देखील सूर्यदम ऑइल जे की हे घरी बनवलेलं आहे त्यांनी, घरचे जे काही इन्ग्रेडियंट्स असतात त्याच्यापासून, जसं की मेथी, कलोंजी, कांद्याचा रस वगैरे. आणि हे जे सोप होते ते देखील, तर ॲक्च्युली यामध्ये बरेच व्हरायटी आहे, म्हणजे टोटल 10 व्हरायटी आहे. जसं की हा गोट मिल्क आहे, नीम आणि चारकोल. त्याच्यानंतर बरेच व्हरायटी आहे जे की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. तर मी इथं नित्यांसाठी स्पेशली हा सोप आणलेला आहे, कारण हे लहान मुलांसाठी स्पेशली बनवलेले आहेत त्यांनी. तर तुम्ही देखील परचेस करू शकता ऑनलाईन. एक्स्ट्राचे चार्जेस तुम्हाला लागतील. नंबर वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही नक्की. हे सगळं मी ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलं होतं, पण तुमच्यासोबत शेअर केला मला टाईमच मिळाला नाही, एवढं माझं बिझी शेड्यूल झालं होतं. चला असो. तर येताना मी त्यांसाठी मस्त मिल्टन कंपनीची जी वॉटर बॉटल असते ती आणलेली. आणि हा न्यू लंच बॉक्स, जो की मला ऑनलाईन कधीपासून घ्यायचा होता पण माझं जमतच नव्हतं. पण चला असा फायनली मी डीमार्टमध्ये गेली होती तिकडे झोपडायला, तेव्हा मी घेऊन आलेली. तर तुम्हाला इथे मी दाखवते आहे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींची मेमरी जी आहे मला ती यूट्यूबला कलेक्ट करायची आहे. कारण मी तर माझे स्वतःचे व्हिडिओ स्वतः कधी बघत नाही, पण समजून घ्या कधी चान्स मिळाला किंवा मला वाटलं तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आठवणी माझ्या म्हणजे राहतील यूट्यूबला. सो म्हणूनच मी इथं तुम्हाला दाखवत आहे. आणि अशी छोटीशी, तरी ॲक्च्युली हा मला पडलेला 800मध्ये आणि बॉटल पडलेली 400. तर ह्या दोनच वस्तू मला फक्त 1200 रुपयामध्ये पडलेल्या. चला असो. आणि संध्याकाळी मग फायनली ॲक्च्युली येताना ना मी शिरपूरवरून, बघा तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवलं, जो गार्डनिंगचा व्ह्यू होता ना, तर तो यासाठी होता की मला तिथून हे तुळशी वृंदावन घ्यायचं होतं, जे की मी शिरपूरवरूनच घेतलं येताना. आणि फायनली तुळशी विवाहाच्या दिवशीच मी संध्याकाळी याला लावलेलं. तर इथं मी रिपोर्टिंग करत होती, मला तुळशीचं रोप याच्यामध्ये लावायचं होतं, जे की माझ्याकडे भरपूर मोठं झालं होतं, पण तरी पण मला याच्यात लावायचं होतं. म्हणून ही इथं तयारी चालू आहे आणि याची मध्ये लुडबुड सुरू आहे. त्याला असो. तर फायनली त्या दिवशीच 6:30च्या दरम्यान जे आहे जे फर्टिलायझर आहे जसं की बोन मील आणि तयारी मी तर करून घेत आहे. इतर वेगवेगळे फर्टिलायझर आहे जसं की नीम सॉल्ट वगैरे, नीम खली आणि अशा पद्धतीचं आहे. तर ते मी यात मिक्स करून दिलं होतं. आणि जे काही माझ्याकडे कोकोनटचे जे हे असतात तर ते देखील मी ठेवले होते. आणि काही काड्या, माझ्याकडे बरेचसे प्लांट आहेत, सो त्याच्या काड्या वगैरे पण मी असं जमा करून ठेवते. हे बघा एक्सम सॉल्ट आणि बाकीचे जे काही फर्टिलायझर असतात जे की प्लांटला ग्रो आणि बुशी करण्यास हेल्प करतात, तर ते मी यात टाकून जे आहे मिक्स केलं. आणि त्याचं जे आहे मस्टर्ड केक वगैरे, तर अशा पद्धतीने रिपोर्टिंग केली मी.
तर सॉरी, याला रिपोर्टिंग नाही म्हणता येणार. तर हां, तर याच्यात ते प्लांट लावायचं होतं. सो त्यामुळे मी सगळं बघा अशा पद्धतीने एकत्रित करून घेतलं होतं. जे काही होतं ते एक मूठ असं म्हणून असं प्रमाण घेऊन आणि ते यात टाकून जे आहे मी यात रोप लावलेलं होतं. त्याच दिवशी तुळशी विवाह होता, त्या दिवशीच 1 तारखेला. तर इथे मी तेच लावून घेत आहे आणि तुम्हाला ॲक्च्युली असं सांगायचं आहे की अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांपर्यंत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, कारण मी तुमच्यासोबत ट्रॅव्हलिंग व्हिडिओ शेअर करणार आहे आणि जे काही आमची गावाची परंपरा वगैरे आहे जुनी, तर ती तुम्हाला सांगेल. जसं की तुम्हाला सांगायचं. सो तर मी तुम्हाला बोलली की मी आता रेंटली घरामध्ये आलेली आहे. तर रेंटली घर जे आहे म्हणजे ते सारंगखेड्यात आहे आणि मी सारंगखेडा या गावात राहते. तर सारंगखेडा या गावात डिसेंबरमध्ये पहा यात्रा भरली जाते. तुमच्याकडे यात्रा म्हणत असतात, आमच्याकडे त्याला जत्रा म्हणत असतात. चला असो, तर ते मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच काय आहे काय नाही. तर इथं माझा रोप लावून झालेलं आहे आणि मी माझा व्हिडिओ यूट्यूबचा चॅनलवर बरेच प्रकारचे व्हिडिओ शेअर करते, जसं की गार्डनिंगचे रिलेटेड आणि DIYs वगैरे, ट्रॅव्हलिंग आणि किचन क्लिनिंग वगैरे बऱ्याचशा टिप्स आणि त्यानंतर DIY वगैरे काही हॅक्स. सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर इथं माझं हे रोप लावून झालेलं आहे. पासून इच्छा होती माझी की अशा पद्धतीने मस्त तुळस लावू मी याच्यामध्ये आणि फायनली ती इच्छा माझी कंप्लीट झालेली आहे. आणि आता मस्त त्याच दिवशी ज्या दिवशी तुळशी विवाह होतात त्या दिवशीच मी ही तुळस इथं लावलेली आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे अपडेट्स दिसतीलच. छान अशी तुळस लावली आणि नंतर मी त्याची पूजा वगैरे केली आणि तिकडं मी रांगोळी वगैरे काढली. तसंच जेव्हा मी रांगोळी काढते ना, तर त्यांचं परिपूर्ण लक्ष होतं की केव्हा मम्मी रांगोळी काढते आणि केव्हा मी तिला पुसू. पण तरी देखील म्हटलं आजचा दिवस जे आहे हिला महत्त्व आहे आणि जास्त काही नाही, पण निदान आपण पूजा आणि तिला ओवाळून वगैरे दिवा वगैरे तिचा अवतीभोवती ओवाळला पाहिजे. आणि मला देखील जास्त करायचं होतं, पण ॲक्च्युली इकडे तसं काही करत नाही आणि आपण पण रेंटली घर आहे म्हणून तुम्ही बघू शकता बाजूलाच मी ते चपल्यांचं स्टँड वगैरे ठेवलेलं आहे, कारण जागेचा प्रॉब्लेम असल्यामुळे असं करावं लागते. चला असो, फायनली जे आहे ते त्यात समाधान मानायचं आणि मग मी तुळस जे आहे इथं केलेलं आहे आणि मस्त अशी पूजा झालेली आहे इथं. नंतर मी तिथं रांगोळी वगैरे काढली आणि मग हा व्हिडिओ तर 1 तारखेचाच आहे, एकादशीचा दिवशीचा किंवा 2 तारखेचा असेल. आता एक्झॅक्टली मला आठवत नाही की केव्हा होती, पण हां, मी 1 तारखेलाच आलेली होती आणि त्या दिवशीच ॲक्च्युली संध्याकाळी एकादशी होती, तुळशी विवाह होता. तर आल्याच मी हे सगळं काही क्लिनिंग वगैरे जे मला करता येत होतं ते केलं आणि संध्याकाळीच मी हे तुळशी विवाहाचा जो कार्यक्रम आहे तो पार पाडला. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं बाजूलाच पावलं, त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावली, छान असा दिवा लावलेला आणि त्यांशी इथं सांगत होता की मी तुझी हेल्प वगैरे करतो. त्याची हेल्प किंवा त्यांची हेल्प तुम्हाला माहीतच असेल कशी असते असं. आणि साईडलाच मी इथं रांगोळी काढत होती. मला माहीत होतं की म्हणजे जास्त काळ इथं रांगोळी राहणार नाही, पण तरी देखील तो जो आनंद असतो तर तो असंच छोट्या छोट्या गोष्टींमधून घ्यायचा असतो. आणि तिथं मी जेमतेम जे आहे ते पावलं काढले लक्ष्मीचे आणि नंतर मग इकडे देखील काढलं. तसं तर मला माहीतच होतं की नित्यांश मस्त इथं नजर ठेवून आहे, पण मी त्याला थांबून जे आहे गोड बोलून ही रांगोळी काढून घेतलेली होती. चला असो, भरपूर जोखीम घेऊन जे आहे माझी इथं रांगोळी रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता नित्यांशचं लगेच स्टार्ट झालं होतं की मध्ये जाईल आणि बाहेर येईल, तर मम्मीची रांगोळी जी आहे ती पुसली जाईल आणि त्याचा परिपूर्ण प्रयत्न इथं चालू होता. पण तरी पण मी त्याला सांभाळत जे आहे माझं कार्य इथं कंप्लीट केलं आहे. आणि हे जर तुम्हाला दिसते तर इकडे खूप घाण झाली, कारण आपण मातीने ते जे आहे माती तिथे लागली होती, तर मग सगळीकडे माती पडली होती. तर मग झाडलं पुसलं आणि नंतर मी हे काम केलं होतं. चला, जसं असेल त्याचं साधं सिंपल जे काही आहे तर ते
तुम्ही इथं पाहू शकता फायनल व्ह्यू. आणि नंतर मग मी आणि नित्यांशनी हा लास्ट दिवस असतो बघा, जेव्हा आपण तुळशी विवाहाच्या दिवशी लास्ट दिवस असतो दिवाळीचा, आणि तेव्हा फटाके देखील फोडले जातात. तर आम्ही घरात आलो आणि नित्यांशला मग मी फटाके दिले जे काही उरलेले होते, तर आम्ही ते चोपड्याहून घेऊन आलो होतो. आणि मग नित्यांशला म्हटलं ते इतर फोडून टाक, आज लास्ट दिवस आहे. सो तो घाबरत होता. मग आम्ही नंतर थोडेफार इथं फोडले आणि मग नंतर आम्ही खाली गेले आणि मग खाली फोडले फटाके. चला, ते जे काही लसुणी फटाके होते ना, तर ते त्याने एक सोबतच टाकून दिले होते. मग नंतर मी गेली की त्याच्यात भरपूर फटाके जे असतात ना ते फुटत नाही, एक सोबत टाकल्याने भरपूर आवाज होतो. पण त्याच्यात बरेच काही शिल्लक असतात, तर मी त्याची हेल्प करायला गेली आणि जे काही उरले होते ते त्याला निवडून दिले आणि मग त्याच्यासोबत देखील थोडा आनंद घेतला. आणि मग जे काही मोठे फटाके होते तर ते खाली फोडण्याचा अगोदर आम्ही जेवण करून घेतलं मस्त असं छान. चला, फटाके असो, तळतळे असो की दुसरं काही असो, इतरांना त्रास नको व्हायला म्हणून लगेच ॲक्च्युली मी इथं झाडून घेतलं, कारण प्रचंड हवा होती आणि थंडी देखील वाजत होती. तर फोडले आणि लगेच मी झाडू मारून जे आहे ते सगळं गोळा करून घेतला आणि आम्ही घरात येऊन गेलो. तर आम्ही घरात आलो आणि जेवण केलं. तर आता मी थोडंफारच केलं होतं, कारण सकाळी आमचं जे आहे भरपेट मस्त असं फराळ झाला होता, त्यामुळे संध्याकाळी आम्हाला रात्री एवढी भूक नव्हती, त्यामुळे थोडंसं फराळाचं केलं होतं. आता तुम्ही जे बघतायत ना, तर हे मी ॲक्च्युली चोपड्याहूनच एका नॉर्मल असा डीमार्ट म्हणू शकता किंवा एक सेल होती, तर तिथून आणलेलं. आणि मी बऱ्याच वेळेस बघितलं आहे, ऑनलाईन देखील बघितले आणि ऑफलाईन देखील बघितलं आहे. तर आत्ता याला कसं यूज करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर हे एक रोल, आईस रोल देखील तुम्ही म्हणू शकता. तर ॲक्च्युली याच्यात पाणी भरायचं असतं आणि मग जे काही आपल्याला टाकायचं असतं तुम्ही टाकू शकता, जसं की रोज पॅटल्स किंवा ॲलोवेरा वगैरे जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे ते. आणि आपल्याला वर्क जमल्यानंतर हे आपल्या स्किनवर म्हणजे चेहऱ्यावर, फेसवर फिरवायचे असते. याच्याने मस्त असा मसाज होतो. आणि नंतर तुम्ही इथं बघू शकता की अलसी, मेथी, रोजमेरी आणि थोडे ॲलोवेरा, कलोंजी वगैरे अशा टाकून जे आहे मी इथं एक सिरम तयार केलं आहे. सो हे नेक्स्ट डेचं आहे आणि ते मला लावायचं होतं केसांना. तर हे जे उरलेलं असतं ना, तर याच्यात तुम्ही फेस मास्क हेअर मास्क फेसला पण लावू शकता, पण हेअर मास्क केलं तर जास्त आपल्याला इफेक्ट्स मिळतील आणि हे तुम्हाला लावायचे असतं. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी ॲक्च्युली मीशोने एक पार्सल मागवलं होतं, जे की मला अशा पद्धतीने रिसीव झालेलं आहे. आणि यात होतं एक गुल्लक, जे की मी मागवलेलं आहे पैसे साचवण्यासाठी. तर आपण जे काही असं भिशी वगैरे टाकतो बघा, खेड्यागावांमध्ये तुम्ही बघितलं असेल, विलेजमध्ये टाकतात, तर ते टाकण्यापेक्षा तुम्ही गुल्लकमध्ये जर मंथली काहीतरी 1000 किंवा 2000 रुपये सेव्ह केले तर तुमचे तेवढे जे आहे पैसे साचवतात. तर नित्यांश पण टाकतो आणि त्याला पण ती सवय लागावी, त्याला आवडतं. तर मग मी ऑनलाईन फक्त 129 रुपयामध्ये हे गुल्लक मागवलं होतं, ज्याची पॅकेजिंग अशा पद्धतीने आलेली आहे. पॅकेजिंग वगैरे तर खूप छान आहे. अशा पद्धतीने मस्त छोटंसं असं गुल्लक मिळालेलं आहे आणि नित्यांश पण भरपूर खुश आहे. सो लगेच आम्ही आमच्याकडे जेवढे पैसे होते ते याच्यामध्ये टाकले आणि तेवढी इन्व्हेस्टमेंट जी आहे, बचत जी आहे ती आमची इथं झालेली आहे. काय होतं असतं माहिती का बघा, लहान मुलं जे बघतात ना, तर तेच ते करतात, पण जे आपण त्यांना सांगतो तर ते करत नाही. त्यामुळे ही एक छोटीशी हेल्प असेल तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. तर मी जर असं केलं तर नित्यांश देखील बरोबर तसंच करतो आणि कधीही त्याला पैसे दिले तर तो कधीही दुकानावर पडणार नाही किंवा असं काहीतरी त्याच्याने मागणार नाही. तर तो बरोबर गुल्लकमध्ये टाकतो. आणि बऱ्याच वेळेस आम्ही डीमार्टमध्ये गेलो आणि त्याला दिसलं, आता तर इतके प्रकारचे गुल्लक, इतकी व्हरायटी असते, तो स्वतः सांगतो की मला हे घेऊन दे, मी त्यात पैसे टाकेल असं म्हणून. आणि म्हणूनच मी हे घेतलं. आणि याची जी मज्जा असते ती वेगळीच असते, काहीतरी मातीच्या गुल्लकची. तर असं तर आम्ही लगेच त्याला असं एक्साइटमेंट होती की कधी मी याच्यात आता पैसे टाकतो, तर त्याला मी इथं हेल्प करत होती पैसे टाकायला. तर नंतर नित्यांश ॲक्च्युली 3 ते 4 दिवस त्याला बरं नव्हतं आणि मग मी त्याला जे आहे तर इथं ॲक्च्युली 14 तारखेला होता बालदिवस आणि मग त्यांचं जे आहे सेलिब्रेशन वगैरे अशा पद्धतीने चालू होतं काहीतरी बालदिवसच्या दिवशी म्हणजे 14 तारखेला. आणि मी जे आहे क्लिनिंग करायला काढलेलं होतं. तर
जर व्हिडिओ करायचा म्हटलं तर मग सगळंच येतं की व्हिडिओ पण शूट करणं आणि हे देखील क्लिनिंग वगैरे सगळं घास घूस आणि ते वाढून वगैरे जे आहे पुन्हा डब्यात भरायचं आणि मग भरपूर वेळ लागतो आणि आत्ता दिवस सध्या खूप लहान येतोय तर अजिबात कामांना दिवस पुरत नाही आहे आणि त्यामुळे मग फजिती देखील होते. त्यामुळे मी एडिटिंग किंवा शूटिंग करायचं जे आहे ते टाळाटाळ करत होती आणि त्यामुळे बऱ्याच दिवसाचे जे आहे जे क्लिप्स आहेत छोट्या छोट्या तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे इथं. त्याच दिवसापासून अशा पद्धतीने क्लिनिंग चालू होती तर हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि मग आता जे आहे पुढचे व्हिडिओ मी डेली ब्लॉगचे तुमच्यासोबत शेअर करेल रोजचे रोज. व्हिडिओ आला तर लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल आणि अशा पद्धतीने जे आहे दिवस लहान होते त्यामुळे आणि मग इतर कामांमध्ये मी व्यस्त झाली होती त्यामुळे माझे व्हिडिओ मध्ये इतका गॅप पडला. चला असो जे असेल ते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात आपण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. बाय.